सो हॅलो गाईज, तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा स्वागत आहे. सो आम्ही विजिट केलं टिकुजीनी वाडी रेसॉर्ट. ठाण्यामध्ये आहे वॉटर पार्क. तर आम्ही प्रवेश केला आतमध्ये. तर याची आम्हाला फीज लागली पर पर्सन 1000 रुपीज. तर आतमध्ये येताच आम्ही इथे बघू शकता दोन्ही साईडला आपलं वॉटर पूल आहे, लेझी पूल आपण ज्याला म्हणतो. हे बघा, छान असं लेझी पूल आहे. व समोर इथे आपण लेडीजचं ग्राउंड फ्लोअरला आणि जेंट्सचं फर्स्ट फ्लोअरला इथे चेंजिंग रूम आहे. आता आपण सरळ सरळ चाललो आहे. हे बघा, टिकुजीनी वाडी हे म्हणजे अडल्टसाठी आणि चिल्ड्रनसाठी खेळायचं एक छान असं वॉटर पार्क आहे. फॅमिली खूप असते या वॉटर पार्कमध्ये. इथं आपल्याला आपलं जे सामान ठेवायचं असेल त्याचं लॉकर आपण इथं घेऊ शकतो. लॉकरचं म्हणजे 500 रुपये आपल्याला हे भरावं लागतात. तर भाडं असं त्याचं डिपॉझिट 300 असतं आणि 200 आपल्याला ते लोक घेतात आणि 300 आपल्याला परत मागं देतात. तर हे बघा, मोठ्या मोठ्या राईड्स आपण बघू शकता इथे आहे. तर आम्ही लाईन लावली आहे लॉकरसाठी. हे आपलं तिकडं कॅन्टीन एरिया आहे. इथं तुम्ही जात असाल तर तुम्हाला खूप एक्स्ट्रा पैसे घेऊन जावं लागेल, कारण की इथं जेवण एवढं एक्सपेन्सिव्ह आहे. साधं पावभाजी ते 150ला आहे, 2 पाव, आणि एक आपल्याला एक्स्ट्रा पाव घ्यायचा असेल तो 10 रुपयाला आहे. पण जेवण हे खूप छान आणि टेस्टी आहे. हे बघा, हा आपला कॅन्टीन एरिया आहे आणि खूप क्लिनिंग पद्धतीने यांनी हे केलेलं आहे. डोसा काउंटर आहे. डोसा आहे 100 रुपीजला. हे बघा, आणि पण छान जेवण आहे. तर इथे आम्ही आलो आहे हे खेळायच्या एरियामध्ये, अम्युजमेंट पार्कमध्ये आम्ही आलो आहे. इथं आम्ही राईड्स खेळतो आहे. बघा, 15 मिनिट्स तुम्हाला एक राईड देऊ शकतात हे लोक, त्याच अमाऊंटमध्ये 1000 रुपीजमध्ये. हे बघा, इथं आम्ही दाखवते की पूलमध्ये आम्ही कसं एन्जॉय करतो आहे. त्यानंतर इथं आम्ही स्प्रिंगमध्ये हे बघा खेळतात. तर ह्या वॉटर पार्कचा एरिया आणि अम्युजमेंट पार्कचा एरिया आहे. तो तुम्हाला 1000 रुपीजमध्येच होईल. आम्ही आमच्या फॅमिली संग गेलेलो. हे बघा, तर आम्ही 7 असे गेलेलो लोक. तर आमचे पडले 7000 रुपये. तर बघा, आपण पाण्यामध्ये एन्जॉय करतो आहे. मस्त असं पाणी आहे. असे वरून वॉटरफॉल होतो आहे आपल्यावरती. हे बघा, आपल्याकडे वॉटरप्रूफ फोन असला त्याच्याने आपण व्हिडिओ काढू शकतो. टिकुजीनी वाडी फॅमिली फ्रेंडली हे आहे. आणि संगे आपल्याला इथे हे पण चालू असतं, म्युझिक चालू असतं, म्हणून माहोल असा मस्त सेट होतो. तर यातली एक राईड आपण खेळली आहे, ती मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हा आपला टिकुजीनी वाडीचा व्लॉग आहे. तुम्हाला आमचे व्लॉगिंग आवडत असेल तर नक्की सांगा. स्लाईड्स पण खूप छान आहे इथं. तर इथं परत आम्ही एकदा पूलमध्ये आलो आणि परत आम्ही स्लाईड्स खेळतोय. बघा, आता इथं आम्ही वॉटरफॉलच्या इथं आम्ही लोक डान्स करतोय. एक वेगळाच माहोल आपला सेट झालेला आहे. मस्त असं गाणं लागलेलं आहे, सिम्बा पिक्चर मधलं लडकी आंख मारे. त्या गाण्यावर आपण डान्स करतात. इथं तुम्हाला गाणं दाखवू शकत नाही, कारण की कॉपीराईट क्लेम आपल्यावर लगेच येईल, म्हणून. तुम्ही याच्यामध्ये खूप एन्जॉय करू शकता, खूप एन्जॉय करू शकता. फक्त यामध्ये जर का त्यांनी 1500 इन्क्लूड करून जेवण दिलं असतं तर बरं झालं असतं, कारण की आपल्याला पाण्यात खेळल्यावर खूप भूक लागते आणि मग
आम्ही कपडे चेंज करून मग आम्ही आलो प्लेइंग एरियामध्ये. ते डॅशिंग कार्स आहे ते आम्ही खेळत आहे, आपण बघू शकता. पण टिकुजीनी वाडी हे खरं एक छान असं रेसॉर्ट आहे म्हणतात आपण, वॉटर पार्क आहे. आपली स्कूलची पिकनिक पण याच्यामध्ये खूप मुलं होते आणि फॅमिली फ्रेंड्स असे पण खूप लोक आलेले. मी जे डॅशिंग कार खेळते ही चालतच नाही आहे, काय माहिती काय झालंय. हे बघा, जर तुम्ही टिकुजीनी वाडीला आलात तर ही डॅशिंग कारसाठी खूप मोठी लाईन लागते. प्लीज लाईन लावून ही डॅशिंग कार खेळा, कारण की पैसा वसूल आहे फुल. हे बघा काय काय तर डॅशिंग कार आता टाईम संपल्यामुळे ते आपोआप बंद होतात, ते लोक बटन बंद करतात. माणूस बोलतो की मी परत चालू करतो, पण नीट खेळा, बंद नका करून बसू. जरा रागातच होता तो. ठीक आहे, जाऊ द्या. हे बघा, मस्त अशी डॅशिंग कार आपण खेळली. टिकुजीनी वाडी असं फन रेस्टॉरंट आहे. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि आमचं व्लॉगिंग आम्ही सुरू करणार आहे ते पण तुम्हाला आवडेल. हे बघा कसं एकामेकाला आम्ही धडक देतोय डॅशिंग कारमध्ये. जर आपल्याला राईटला जायचं असेल तर आपण राईटच्या स्टेअरिंग हलवायची आणि लेफ्टला जायचं असेल तर लेफ्टची. कमीत कमी आम्हाला 10 मिनिट्स दिलेले त्यांनी परत एकदा, कारण की लाईटमध्येच आमची बंद झालेली म्हणून. फॅमिली फ्रेंडली वॉटर पार्क असलं तर बरं वाटतं. छपरीगिरी नसते, त्यामध्ये मज्जा येते. असं वॉटर पार्क आहे टिकुजीनी वाडी. फॅमिली येतात खूप जास्त यामध्ये. तर आम्ही वॉटर पार्क्स आपल्याला दाखवतोय. इकडून आपल्याला अशा ट्यूब घ्याव्या लागतात. इथं असं ट्यूब घ्यायचं आणि आपण लेझी फूलमध्ये मस्त असं बसायचं. त्यानंतर अम्युजमेंट पार्क आलं, तर त्यानंतर आम्ही ही राईड खेळलो. ही कमीत कमी आम्ही 10 मिनटं तरी आम्हाला खेळवली त्यांनी. झोका आहे हा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटलं आमचं व्लॉगिंग. याच्यामध्येही गाणे लावलेले तर आम्ही वाईब करत होतो गाण्यावर. थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग.